अशोक चव्हाण साहेबांची अनेक दिवसाची जी काही घुसमट होत होती, तुम्ही जर त्यांना पाहिलं तर काउंट करण्यासाठी अशोक चव्हाणचा वापर केला जायचा। नेता मोठा आहे पण बसवायचं कुठं, तर चौथ्या रोला बसवायचं। ते यासाठी बसवत होते की अशोक चव्हाणचं अस्तित्व त्यांना संपवायचं आणि म्हणून आज अशोक चव्हाण साहेबांनी ते जे काही त्यांच्यावर रोज बितत होती त्याचा कुठेतरी एड झाला पाहिजे। आणि मोदी साहेबांचं जे नेतृत्व आहे, आज जर पाहिलं तर देशामध्ये कोणीही म्हणणार नाही की काँग्रेसचा पंतप्रधान होणार आहे। म्हणून जी सत्ता येणार आहे, ज्या सत्तेमुळे विकास होतोय त्यांच्याबरोबर आपण असलं पाहिजे, ही भूमिका घेऊन आज अशोक चव्हाण बीजेपी मध्ये आलेले आहे। आणि मी 3 एप्रिलला 2023ला जे काही भाकीत केलं होतं ते आज खरं ठरत आहे। आणि आता येणारा जर तुम्ही हा 15वाडा जर पाहाल तर अनेक जण ज्यांच्या नावाचा धक्के लोकांना बसेल, ज्याला म्हणतात ब्रेकिंग न्यूज, ही तुम्हाला ह्या 15 दिवसात पाहायला मिळेल। दर 2 दिवसाला 3 दिवसाला त्या इन्कमिंगचं सुरू होऊन जाईल आणि ही इन्कमिंग फेब्रुवारीच्या एंड पर्यंत सर्व तुम्हाला इकडं या शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये समज झालेली दिसते।